स्पर्श ह्या कन्सेप्टवर असणार आहे अगबाई अरेच्या आणि मनाला स्पर्शून जातील अशीच गाणी निषादने नक्कीच बनवलेली आहे. अगदी लिरिक्सपासून ते म्युझिकपर्यंत सगळं ॲप्ट झालं आहे आणि 22 तारखेला आता चित्रपट रिलीज होणार आहे. काय काय सांगा? पहिली फिल्म आहे असं वाटतं. 15 फिल्म झाल्यात माझ्या, पण अगबाई माझी पहिली फिल्म होती आणि अगबाई 2 खरंच माझी पहिली फिल्म आहे. मधल्या कालखंडात मी वेगवेगळे सिनेमे केले, पण कुठे ना कुठे मला स्वतःला असं वाटत होतं की एक सूर सापडायला पाहिजे. तो सूर सापडणं म्हणतात ना, ते अगबाई 2 मध्ये झालं आहे. एक तर प्रभावळकरांची भन्नाट कथा आणि मला असं वाटतं की आमच्या सगळ्या टीमची मेहनत इतकी प्रचंड आहे, मन लावून केलेली आहे फिल्म. आणि 22 तारखेला एवढी गॅरंटी आहे की अगबाईने जर प्रत्येक माणसाच्या मनामध्ये घर केलं असेल तर त्याच्या बाजूची खोली नक्की अगबाई 2 पटकवेल. 22 तारखेला चित्रपट रिलीज होते. 11 वर्षांनी चित्रपट होतो आणि लोक खूप उत्सुक आहेत फक्त एका टायटलमुळे, अगबाई अरेच्या. आणि ती उत्सुकता आता लोकांना पाहायला मिळणार आहे 22 तारखेला. लोकांना काय नाही, मला नाही वाटत ते लोकांना काही सांगायची गरज आहे. लोक खूप हुशार आहेत आणि जे काही बघायचं ते लोक ठरवून करतात. म्हणजे आपल्या मध्यमवर्गीय माणसांचं कसं असतं ना की आपण आपलं सगळं लिमिटेड असतं आणि त्यातही आपण खूप साठवलेले पैसे ना खूप चांगल्या गोष्टीसाठी साठवतो की आपल्याला सायकल घ्यायची आहे मुलासाठी, आपल्याला हे करायचं असं जे आहे ना, तर त्या ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत ना त्याच्यात अगबाई अरेच्या या पहिल्या भागाने नाव त्यांचं मन जिंकलेलं आहे. सो अगबाई 2 ही त्यांची आवडती गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, ही फिल्म लेडी ओरिएंटेड आहे. मला महिलांविषयी जे वाटतं, जी काळजी वाटते, मला प्रेम वाटतं, मला त्यांचा आदर वाटतो, तो सगळा मी या फिल्ममध्ये सोनालीच्या रूपाने सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. सो मला स्वतःला असं वाटतं की घरातल्या पुरुषांनी आपल्या बाईचा मान, आदर आणि काळजी वाटत असेल, प्रेम वाटत असेल तर अगबाई बघावं. आणि घरातल्या बाईनी स्वतः बघायला सुरुवात केली ना की 100% घर येतं. निषादचं म्युझिक आहे या चित्रपटात आणि निषादने खरंच वेगवेगळी गाणी दिलेली आहेत. एक कॉलेज वयाला साजेसं, एक गावातलं प्रेम आहे हे दाखवणारं आणि एक नुकतं जुळलेलं टिकवण्यासाठीचं प्रेम आहे असं दाखवलेलं. अशी 3 गाणी आम्ही सध्या ऐकली आहेत. ह्या गाण्यांसाठी काही ब्रीफ दिली गेली होती का निषाद? मला असं वाटतं की मी कुठल्याही म्युझिक डायरेक्टरला काही होलसेल ऑर्डर देत नाही. एक गणपतीचं गाणं पाहिजे, एक कव्वाली पाहिजे, एक दुःखी सॉन्ग पाहिजे असं नसतं माझं. गाणं हा स्क्रीनप्लेचा भाग आहे. सो जेव्हा आम्ही स्क्रीनप्ले लिहितो तेव्हा त्या गाण्याची सिच्युएशन कम्प्लिटली वर्कआउट झालेली असते आणि ती सिच्युएशन त्याला सांगायची आणि त्यावर हुकून त्याच्याकडून गाणं करून द्यायचं. सो निषाद खूप कोवळा छोटासा पोरगा आहे, 20 वर्षाचा, आणि त्यांनी खूप मनापासून काम केलं आहे. आणि अजय अतुलनी पहिल्यांदा फिल्म केली होती अगबाई अरेच्या. अगबाई अरेच्या 2 निषादनी पहिल्यांदा केली. अगबाईचं म्युझिक छप्पर फाड आहे. अजय अतुलनी फारच अप्रतिम म्युझिक केलं. मला स्वतःला असं वाटतं की निषादला ही ग्रो व्हायला वेळ आपण देऊया. लोकांच्या मनामध्ये जेव्हा बसेल ना तेव्हा ते 100% हृदयापर्यंत पोहोचेल.